काय म्हणायचं? नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कोळंबी मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत. तर इथं कोळंबी घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ते मॅरिनेट करायला ठेवलेली आहे. तर आता आपण आईला विचारूया की त्यामध्ये काय काय घातलंय. काय करायचं, मोठी पण असते कोळंबी, पण मी छोटी आणली. छोटी जरा चव असते ना, पण आली की त्यामध्ये ना असा काळा धागा असतो, तो काढायचा नाही हा, म्हणजे त्रास होत नाही. आणि मग स्वच्छ धुतली, हळद, मीठ आणि लिंबू हे लावून 10 मिनिटं ठेवायचं, 10 ते 20 मिनिटं. अच्छा, Marinate हळद, करायला. मीठ आणि लिंबू हे लावून आपल्याला 10 मिनिटं ठेवायचे. आणि थोडी हळद घालायची ना. हळद, मीठ आणि लिंबू. हां, ठीक आहे. तर आता आपण कसं करायचं ते आता आपण पाहूया. हे मॅरिनेट ठेवायचं आणि आता आपण मसाला करूया. तर आता आपण इथं कोळंबी मसाला कसा करायचा आहे ते पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर इथं कांदा घेतला आहे, 3 ते 4 कांदे छान तेलावर भाजून घेतलेले आहे. सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी, आणि लसूण पाकळ्या लागेल आपल्याला 10 ते 12 पाकळ्या, आणि 1 इंच आलं, कोथिंबीर हे सगळं आपल्याला पेस्ट करून घ्यायचंय. सगळं भाजायचं छान वाटण करायचं. वाटण तयार करून घेऊया. तर इथं आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता आपण कोळंबी फ्राय करून घेणार आहे. तर तेल घालूया, 3 ते 4 चमचे तेल. आणि आता कोळंबी फ्राय करून घ्यायची चांगली. मोठा गॅस करायचा आहे. आता कोळंबी आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे जर वाद जाईल ना सगळं. तर आपण एक 5 मिनिटं आपण 5-10 मिनिटं फ्राय करून घेऊ. त्याचं ते पाणी जास्त तेल सुटलं, पाणी पण आपलं छान हे झालेलं आहे. त्यातलं पाणी आटलं आणि हे छान झालं फ्राय. मस्त फ्राय झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तेल सुटलं. आता काढून घ्यायची. आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि भाजी करायची. मस्त फ्राय झाले, छान शिजलेली आहे. आता आपण काढून घेऊया. आता आपण इथं कढईमध्ये अजून तेल घालणार आहे. जास्त कढईत करते. आता आलं वाटले थोडं ना. आलं लसणाची पेस्ट घालायची. लाल तिखट टाकायचं 1 चमचा. लाल तिखट 1 चमचा. कांदा लसूण मसाला 1 चमचा. कांदा तुमच्या आवडीनुसार तिखट करा. आवडीनुसार तुम्ही घरचा मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता. गरम मसाला. हळद नाही टाकायची. हळद नाही घालायची, आपण मॅरिनेट केलेलं आहे. मटन मसाला टाकायचा. मटन मसाला टाकूया. पुढे भेटते ना ती. आता आपण हे छान तेलावर परतून घेणार आहे. थोडेसे बेडगी मिरची पावडर टाकू. आता हे फ्राय करूया. वाटण केलेलं वाटण टाकून त्याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचंय तेलावर. तर इथं आता आपण छान मसाला छान परतून घेणार आहे. तेल सुटस्तवर परतून घेऊया. कोळंबीच्या मसाला थोडंसं मीठ घातलं होतं. थोडंसं मीठ घालायचं, अंदाजाने घालायचं, कारण की आपण कोळंबी फ्राय करताना आपण मीठ घातलं होतं. आता हे छान परतून घ्यायचंय. 2 कोकम टाकते. 2 कोकम टाकायचे. आणि आता फ्राय केलेली कोळंबी घालूया. टोमॅटो घातलं तरी चालतं. आणि कोकम घालतो, त्याच्यामुळे किती जरा चव चांगली. तुला टोमॅटो आवडत नाही ना. आता आपण इथे गरम पाणी करायला ठेवलं आहे एका साईडला. आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी पण घालणार आहोत. तर आता आपण गरम पाणी घालणार आहोत त्याच्यात थोडंसं. आणि आपण छान मिक्स करणार आहे.
पाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला कमी जास्त कसं हवे असेल तसं. रस्साही करू शकतो. रस्सा पण करू शकता. लसूण सुद्धा तुम्ही सुकं सुद्धा असं करू शकता. आता आपण एक 5 मिनिटं वाफ देणार आहोत. तर आता आपण झाकण ठेवलं होतं 1-5 मिनिटं. आता काढूया झाकण. वाव, कसला मस्त कलर आलाय, पाहू शकता तुम्ही. मस्त झाली भाजी. झालं पण. आता आपण काढून घेणार आहोत ते. अशा प्रकारे आपली ही मस्त कोळंबी मसाला रेडी झालेला आहे. कोथिंबीर टाकायची. झाले आपले कोळंबी मसाला तयार. तर इथं तुम्ही पाहू शकता मस्त कोळंबी मसाला रेडी झालेला आहे. ते पाहणार आहोत. तर ते मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर मॅरिनेटमध्ये काय काय टाकलं? हळद, मीठ, लिंबू आणि आलं लसूण पेस्ट आणि लाल तिखट, कांदा लसूण. हां, हे छान मॅरिनेट करून आपल्याला 10 मिनिटं ठेवलं. 10 मिनिटं ठेवायचे. 10 मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत मॅरिनेट होण्यासाठी. आलं लसूण, लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला एवढंच. आता आपण फ्राय करणार आहोत. तर आता आपण फ्राय करण्यासाठी रवा लावून आपण तेलावर छान फ्राय करणार आहोत. पॅन ठेवलंय. आता पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये तेल घालणार आहे. थोडं जास्तीच घ्यायचं तेल. आता हे रव्यामध्ये छान मिक्स घोळून घ्यायचे. असे छानपैकी लावून घ्यायचे. रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता, बारीक जाड. शक्यतो बारीकच शक्यतो करून तुम्ही बारीकच लावू शकता. आता हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे तेलावर सुरमई. आता आपण हे टाकून घेऊया पॅनमध्ये. आता तुम्ही इथे पाहू शकताय मस्त आपले फिश इथं फ्राय करायला ठेवलेले आहेत. सगळेच टाकलेले. गॅस मोठा करायचा आहे आणि तसंच आपल्याला छान ते फ्राय करून घ्यायचे. दोन्ही साईडने छान आपण फ्राय करून घेणार आहोत. तर इथं मासे मस्त फ्राय करून झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडने चांगलं तळून घेऊया. तर इथं पाहू शकताय आपले मस्त मासे पण रेडी झालेले आहेत. सुरमई मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत मासे. मस्त पाहू शकता तुम्ही. आहा, असा गरम गरम मासा खायचा हे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल लागेल. तेल थोडं जास्तच घ्यायचं. तर सुरमईचा रस्सा कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. आईस करणार आहे. तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला, हळद पण टाकायची आहे त्याच्यामध्ये. आणि वाटण तयार केलेलं ते पण टाकायचं आहे. आणि छान तेलावर मस्त परतून घ्यायचं आहे. थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे, बेडगी मिरची पावडर. हे टाकून आपण मसाला छान तेलावर आपण परतून घ्यायचा आहे. तर ह्याच्यात आपण मटण मसाला टाकणार आहोत. थोडासा मटण मसाला एव्हरेजचा. मटण मसाल्याने भाज्या खूप छान होतात. तर आता आपण मसाला छान तेलावर परतून घेणार आहोत. तेल सुटस्तोवर. आणि आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचंय. आणि आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं छान तेल सुटस्तोवर मसाला परतून घेऊया. थोडंसं पाणी आणि किंचित पाणी घालायचं गरम थोडंसं, म्हणजे छान भाजीला तर्री येते. आता आपण परतून घेऊया. तर इथं मसाला छान परतून झालेला आहे. आता आपल्याला मासे टाकायचे. सुरमईचा मासा आहे. तर आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये
तर आता आपण पाणी घालूया. वाटणाचं पाणी आणि गरम पाणी घालायचं. तुम्हाला कसं पाहिजे, पातळ, घट्ट? हां, तुम्हाला कसं हवे, पातळ हवे का घट्ट हवे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. वाटण दाखवलं होतं ना ते वाटण. हां, आपण जे वाटण कोळंबीच्या रश्श्याला केलं होतं तेच वाटण, तसंच वाटण आपल्याला करायचं आहे. म्हणजे मटण मसाला आहे, छान होतं. मटण मसाला घातले की छान होतं, भाजीला खूप छान चव येते. तर आता आपण एक 10 मिनिटं असं शिजू देणार आहे. तर आता आपण मासा शिजलाय का ते पाहूया. मस्त रश्श्याला छान उकळी आलेली आहे, पाहू शकताय. मस्त तवंग आलेला आहे. तर ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झालेली आहे. सुरमईचा रस्सा पाहू शकता तुम्ही इकडे. मस्त झालाय, पाहू शकता तुम्ही. वास पण खूप छान येतोय. आता आपण काढून घेऊया. तर इथं तुम्ही पाहू शकताय मस्त आपले सुरमई रस्सा रेडी झालेला आहे. तर इथं आपण फिश थाळी रेडी केलेली आहे. चपाती, कांदा, लिंबू, सुरमई, मासा, कोळंबी मसाला, सुरमईचे रस्सा भाजी आणि भात आणि चपाती किंवा तुम्ही भाकरीसुद्धा ठेवू शकता. अशा पद्धतीने आपली फिश थाळी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.